तर नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे मामाच्या गावाला. मामाचं गाव रेडरेगाव. आता मामाच्या घरापासून आपल्याला एक दुर्ग किंवा एक किल्ला नजर येतो. तो आहे किल्ले मच्छिंद्रगड. होय, किल्ले मच्छिंद्रगड. आता हा साधारण किल्ला पडतो सांगली जिल्ह्यात आणि वाळवा तालुक्यात. तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये जी दुर्ग शृंखला उभारली. त्या दुर्ग शृंखलेमध्ये हा शेवटचा किल्ला होता. तर मग आपण जाऊया किल्ल्यावर. या किल्ल्याचं जर तसं वैशिष्ट्य म्हटलं तर हा एवढा उंच नाही, पण आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग करू. तसंच या किल्ल्याला वर जाण्यासाठी 3 रस्ते. एक प्रॉपर गावातून किल्ल्यामध्ये गड जे गाव आहे त्या गावातून जायला एक रस्ता आहे. सगळ्यात जे बेरड माची नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावापासून वर जायला रस्ता आहे. आणि आता जे आपलं महाराष्ट्र शासन आहे त्यांच्या अंतर्गत आता गडावर जाण्यासाठी किंवा किल्ल्यावर जाण्यासाठी त्यांनी रस्ता केला. तर मित्रांनो, गडाच्या पायथ्याशी आपल्याला गाडी लावायला बरीच जागा आहे. आणि जिथे आपण गाडी लावतो तिथून लगेच आपल्याला गडावर चढण्यासाठी पायऱ्या दिल्यात. आपण बघू शकतो, आपली गाडी आपण इथे पार्क केली आहे आणि लगेच आपल्याला सिमेंटची जिने इथे चढण्यासाठी आहेत. इथे गडाची आपल्याला माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आपण आत्ता चढाई करायला चालू केलं. आता किल्ले मच्छिंद्रगड हे या गडाला नाव इथे असलेल्या मच्छिंद्रनाथाच्या मंदिरामुळे पडलं. होय, इथे मच्छिंद्रनाथांचं मोठं मंदिर आहे आणि आज शिवलिंग आहे. तर मग आपण वर गेल्यावर ते दाखवण्याचा प्रयत्न करूच. आणि गडावर आपल्याला मोठ्या प्रमाणात तोफा आणि पाण्याचे टाके पण आढळतात. आता तर तसं बघितलं तर पिण्याच्या पाण्याची सोय गडावर आहे. खाण्याची वगैरे एवढी सोय नाही. आय थिंक सो वर एक टपरी आहे, वर एक खाद्यपदार्थाची टपरी आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय मुबलक आहे. तर मित्रांनो, आपण अर्धा गड सर केला आहे. इथे ॲक्च्युली बसण्यासाठी आपला एक कट्टा आहे, विसावा म्हणून आहे. तर आपण इथे थोडा वेळ बसून विश्रांती घेऊ शकतो. तर इथून आपल्याला पूर्ण जी बेरडमाची गाव आहे आणि इथून पुढची गाव म्हणजे बेसिकली इस्लामपूरचा काही भाग इथून आपण बघू शकतो. प्लस जे नरसिंगपूर म्हणून गाव आहे ते आपण इथून बघू शकतो. इथे आपण पक्ष्यांची चिवचिवाट आणि एक सुंदर असा अनुभवू शकतो. मित्रांनो, विसाव्यापासून आपण 5 मिनिटात पुढे आल्यावर बुरुज दिसेल. हा बुरुज सध्या तरी ढासळलेल्या अवस्थेत आहे, पण महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत आता लवकरच याचं पण काम चालू होईल. पंचवीस मिनटं चालल्यानंतर आपण मंदिरापर्यंत पोचलो. इथं आपण एक छोटं महादेवाचं मंदिर बघू शकतो आणि पुढे श्री मच्छिंद्रनाथाचं मंदिर आहे. तर चला आपण मार्गस्थ होऊया मच्छिंद्रनाथाकडे. तर मित्रांनो, आता आपण मंदिरात प्रवेश करूया
आणि मंदिरात नक्की रचना कशी आपण ती पाहूया. तर आपण श्री मच्छिंद्रनाथांचं गाभारा बघू शकतो. इकडे श्री मच्छिंद्रनाथांचं वास्तव्य होतं. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं. हे पाणी पिण्याचं आहे. आपण इथे पाणी पिऊ शकतो. आता आपण मंदिराच्या मागे जाऊया. सध्या इथलं पण काम चालू आहे ना ओमकार? तर मग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत जे किल्ले मच्छिंद्रगड, रामलिंग आणि जे नरसिंहपूर मधलं मंदिर आहे हे सगळं पर्यटन स्थळामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे या तिन्ही स्थळावरची डागडुजीची कामं चालू आहेत. मंदिरातून थोडं पुढे आल्यावर बाजूला पण एक मंदिर आहे. इथून पुढे गडाच्या माथ्यावर गोरक्षनाथांचं मंदिर आपण बघू शकतो. तर आपण तिकडे प्रयाण करूया. मच्छिंद्रनाथाच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला एक जे गहिनीनाथ महाराज होते त्यांचं छोटंसं मंदिर दिसेल. आणि आपण जे माथ्यावर मंदिर पाहतोय ते गोरक्षनाथ महाराजांचं आहे. ॲक्च्युली हा प्रदेश जो एंटर आहे तो पावसाळ्यामध्ये नयनरम्य असतो. तो माझी तर सगळ्या ट्रेकरना हीच विनंती आहे की जर ते पावसाळा किंवा मान्सून ऋतूमध्ये आले तर मच्छिंद्रनाथांच्या मंदिरापासून खाली आल्यावर आपल्याला संत चोखामेळा यांचे मंदिर दिसते. तर आपण त्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेऊया. मंदिराची चौकट फार सुंदर आहे, दगडी आहे आणि इथे आपण बघू शकतो की गणपतीची एक छोटीशी मूर्ती पण दिसते. इकडे नगरखानामधली मशीन आहे. तर संत चोखामेळा यांच्या मंदिरापासून आपण पुढे आल्यावर म्हणजे चौरंगनाथ महाराजांचं जे मगाशी आपण मंदिर बघितलं त्याच्या मागे खालच्या साईडला एक तलाव आहे. तलाव किंवा आपण बोलू शकतो की एक छोटंसं कुंड आहे. तर आपण बघूया त्या कुंडातलं पाणी चांगलं आहे का. इथून पण एक रस्ता आहे, आपण सरळ इकडून पण खाली उतरू शकत होतो. ओमकारकडे हेलिपॅड पण आहे ना. हेलिपॅड कुठल्या एरियात आहे? अच्छा, याच्या पुढे सरळ गेल्यावर हेलिपॅड आहे. तर हे विशाल असे वटवृक्ष आणि याच्यात सावलीत हे आहे पाण्याचं टाकं. अच्छा, पाणी कधी? अच्छा, तर याचं वैशिष्ट्य आपल्याला ओंकार शेटनी हे सांगितलं आहे की हे जे कुंड आहे या कुंडातलं पाणी कधीच आटत नाही. सध्या इथे पाण्यामध्ये गाळ भरपूर आहे, पानं वगैरे पडली आहेत. तर इथे सार्वजनिक शौचालय वगैरे पण अवेलेबल आहे. आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया की अजून काही आपल्याला एक्सप्लोअर करायला इकडे मिळतंय का.
रखरखत्या उन्हामध्ये घामाच्या धार लागल्यात नुसते. आता इकडून बऱ्यापैकी सगळा एरिया कव्हर होतोय आणि हा दुसरा बुरुज. आपण त्या बुरुजापर्यंत जाऊन बघूया. हे इथलं कॉलेज. आपल्याला इथून जो समोरचा किल्ला दिसतोय किंवा समोरचा डोंगर दिसतोय ते चौरंगनाथाचा किल्ला आहे किंवा चौरंगनाथाचा गड आहे. तर मित्रांनो, हे गाव किल्ले मच्छिंद्रगड आणि आपण जो समोर साचा बघतोय तो आहे कृष्णा साखर कारखाना आणि हे कृष्णा कॉलेज. तर आपल्याला किल्ले मच्छिंद्रगड या गडाच्या एका बुरुजावरून अखंड परिसर दिसतोय. गडावर आपल्याला अशा समाध्या बघायला मिळतील आणि ही किल्ल्यावरची पाटी. आणि आपण निघालो आत्ताच नवीन झालेल्या बुरुजाकडे. तर ही खाली जे गाव आहे ते बेरडमाची आहे. हे आपलं किल्ले मच्छिंद्रगड किंवा गड जे गावाला पण म्हणतोय. आणि समोर जो कारखान्याचा आपल्याला एरिया दिसतोय म्हणजे हा जो सगळा परिसर आहे ते आहे रेटरे कारखाना. आणि मगाशी जे तुम्हाला दाखवलं ते होतं ते होतं कृष्णा कॉलेज. मित्रांनो, आपण जसं मेन मंदिरापासून खाली येतो आपल्याला एक दत्ताचं मंदिर दिसतं. ही जी खोप दिसते आपल्याला ती दत्ताचं मंदिर आहे. आणि सध्या इथे नूतनीकरणाचे कामामुळे हा रस्ता बंद केला.